यवतमाळ जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठा फटका बसलाय। मे महिन्यात झालेल्या पावसानं तब्बल 235 गावात नुकसान झालंय। 2190 हेक्टरवरील भुईमूग, तीळ, ज्वारी, मूग यासह फळबागेतील केळी, पपई, संत्रा आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे। भर उन्हाळ्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। पावसानंतर पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेले आहेत। आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा पूर्व मान्सूनी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। प्रामुख्याने यामध्ये तीळ असेल व काढणीला व हंगाम चालू असलेल्या भुईमुगाला, पपई, केळी आणि संत्रा, मोसंबी या बागायतींना मोठा फटका बसलेला आहे। शेतकरी आर्थिकदृष्ट्या या अवेळी अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे। त्याला सावरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांना सावरून घेण्याचं काम शासनाने करावं अशी मागणी मी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो। मागील 2 दिवसापासून सततच्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला भुईमुगाचे अतोनात नुकसान होत आहे। तसेच कदाडाचे पण अतोनात नुकसान झालेले आहे। प्रशासनाला विनंती आहे की याचे पंचनामे करावेत व योग्य तो मोबदला मला व इतर शेतकऱ्यांना मिळवून द्यावा।